श्री स्वामी समर्थ. आज सप्ताहमालीतील 7वे पुष्प श्री स्वामी चरणी अर्पण करीत आहोत. सकाळपासून आपल्या तुपगाव केंद्रात षडोपचार पूजा, अभिषेक, गोपाळ आरती, नैवेद्य आरती, भजन, नित्य स्वाहाकार, बलिपूर्णाहुती, श्री सत्यदत्त पूजन, देवता विसर्जन, मार्गदर्शन आणि नंतर महाप्रसाद अशा विविध सेवा आपण स्वामींच्या चरणी अर्पण करत असतो. त्यापैकी एक मार्गदर्शनाची सेवा म्हणजे ज्ञानदानाची सेवा. त्यासाठी आपण येथे उपस्थित आहोत. आजचे मौलिक मार्गदर्शन सर्वांच्या परिचयाच्या आणि सक्रिय सेवेकरी श्री सिद्धेश्वर पाटील म्हणजेच आमचे सगळ्यांचे लाडके सिद्धू सर यांचे आहे. त्यांचा अल्प परिचय पुढील द्यायचा म्हणजे झालं तर सरांविषयी कितीही बोललं तरी कमीच आहे. सर म्हणजे एक ज्ञानाचा दीप. जसं ज्ञानाचा दीप कसा दिवा कसा आपल्याला अंधकाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातो, तसं सर ही आपल्या या स्वामी सेवेतून आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जातात. सर 1993 पासून स्वामी सेवेत कार्यरत आहेत. म्हणजे जवळजवळ 33 वर्ष सर स्वामी सेवेत कार्यरत आहेत. सरांवर स्वामींची एवढा कृपादृष्टी आहे की सरांच्या प्रतिनिधित्व ते खाली आपलं चौक केंद्र, तुपगाव केंद्र, रीस केंद्र, नेरळ केंद्र, भुईपुरी केंद्र, बदलापूर केंद्र असे अनेक केंद्र त्यांच्या प्रतिनिधित्व खाली आहेत. म्हणजे सर तेथे जाऊन तिथे मार्गदर्शन करतात आणि प्रश्न उत्तराची सेवाही करतात. सरांच्या बाबतीत सांगितलं तर साधं राहणं आणि उच्च विचारश्रेणी. त्यांचा एकच ध्यास असतो की सगळ्यात जास्त स्वामी सेवेकरी तयार करणे, आपल्या ज्ञानाने आपण त्यांना ज्ञानदान देणे हाच त्यांचा ध्यास असतो. सर सर्व ठिकाणी प्रश्न उत्तराला म्हणजे मी आता सांगितलं जसं तुपगाव, चौक, रीस, भुईपुरी, नेरळ, बदलापूर या ठिकाणी मार्गदर्शन आणि प्रश्न उत्तराच्या सेवेला जातात. ते वार असतात शनिवार रविवार. आणि त्या ठिकाणी जात असताना सर विनामूल्य, म्हणजे त्यांचं एक वैशिष्ट्य की ते विनामूल्य सेवा करतात. विनामूल्य म्हणजे सेवेला तिथे जातात, तिथं मार्गदर्शन करतात, स्वामींची सेवा करतात, पण जाणं येण्याचा खर्च ते केंद्रातून घेत नाही. स्वखर्चाने ते जातात. शिवाय त्यांच्याबरोबर जाणारा एखादा सेवेकरी असतो, त्या सेवेकरीचा पण स्वखर्च ते स्वतः करतात. हे त्यांचं मुख्य वैशिष्ट्य. सर कोणत्याही केंद्रामध्ये कार्य करत असताना भ्रष्टाचार त्यांना अजिबात आवडत नाही. म्हणजे एकूण एक चाराण्याचा पण त्यांचा हिशोब असतो. त्यांना करप्शन अजिबात आवडत नाही. हे त्यांचं एक वैशिष्ट्य. दुसरी गोष्ट म्हणजे सांगायचं झालं तर जसं म्हणतात भक्त निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. या ओळीचा अर्थ असा आहे की भक्त असा असावा की भगवंताच्या वर त्याची निष्ठा असावी आणि त्याच्या मनात भाव असावं. तसे आहेत आपले लाडके सिद्धू सर. सरांचं त्या दिवशीच बदलापूरवाल्या सेवेकरांनी बोलता त्यांच्याविषयी बोलले की सरांना बाळप्पाची उपमा दिल्यास काय हरकत नाही, कारण की त्यांची सेवा स्वामी सेवा तेवढी आहे. सर एखादा सेवेकरी समस्येमध्ये असेल तर त्याचं निरसन त्याला अगदी त्याच्या प्रमाणे ते समजून देतात आणि समजून सांगतात. तसंच जर त्याचं चुकलं असेल तर तेथे त्याला रागावून किंवा ओरडून पण सांगतात. ती त्यांची स्वामी आज्ञा असते. सरांच्या बाबतीत सांगायला गेलं तर खूप काही भरपूर आहे. सर आपल्यासाठी इथे आहे. आपल्याला सरांचा सहवास भेटतो हे आमच्या एक काय म्हणतात भाग्य समजायचं. सर सर्व केंद्रामध्ये प्रतिनिधित्व करतात, परंतु त्यांच्याकडे सर्वात मोठं गुण असा आहे की ते कधीही स्वतःला म्हणजे मी करतो हा मीपणा किंवा अहंकार त्यांच्यामध्ये नाही आहे. ते उलट सगळं सांगतात की हे सगळं केलं ना तर हे माझ्या ह्या स्वामी सेवेकरांनी केलंय. हे त्यांचं सांगायचं दुसरं वैशिष्ट्य. म्हणजे सरांच्या बाबतीत सांगायला माझ्याकडे शब्द भरपूर आहेत. सरांच्या जीवनाविषयी पण, कारण की माझे ते गुरुवर्य आहेत. परंतु मी त्यांचा जास्त वेळ घेत नाही, कारण की आपल्याला जास्त करून त्यांच्याकडनं ज्ञान प्रस्थापित करायचं आहे.
त्यामुळे मी सरांना विनंती करते की सरांनी मार्गदर्शन मंचावर यावं. तेजोनिधी मोरे दादा, परमपूज्य गुरुमाऊली यांना त्रिवार वंदन. आपण बसलेल्या सर्व गुरुबंधू आणि भगिनींनो, तुम्हाला माझा हृदयपूर्वक अभिवादन. हा शेवटचा दिवस आहे. या आज जरा गडबड असते. बाहेरचा मार्गदर्शक आणला, पालखी वगैरे आली, मग त्यांना राग येतो, आमचं मार्गदर्शनमध्ये डिस्टर्ब करता तुम्ही. त्यामुळं हे आपलं मार्गदर्शन ठेवलं जातं. हा पहिला शंका समाधान. आजचा मार्गदर्शनाचा विषय असा आहे, सगळ्यांना पडलेलं माझ्या बाबतीत असं का घडतं. सगळ्यांना प्रश्न आहे, मी एवढं चांगलं वागतो, मी सगळ्यांचं चांगलं करतो, माझ्या बाबतीतच असं का घडतं. हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. आणि हे प्रश्न ज्या वेळेला भगवान परमात्मा श्रीकृष्णाला पायाला बाण लागलं, देहत्याग करायचं होतं, त्यांच्याजवळ उद्धव होता. परमात्माने सांगितलं 125 वर्ष मी कुणाला काय काय पाहिजे सगळं दिलं उद्धवा, तू माझी सारथी आहेस, फक्त झोपताना वेगळा, बघावा तेव्हा तू माझ्याबरोबर असतो, माग तुला पण मला काहीतरी द्यायचं आहे. तेव्हा उद्धवाने सांगितलं देवा तू माझ्याजवळ आहे, ह्याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे मला, काय नको, नाही तू मागच, काय पाहिजे ते माग. तेव्हा उद्धवाने सांगितलं देवा तुला द्यायचंच आहे ना, मग माझ्या प्रश्नांचं उत्तर दे. आता तू सांगतो सगळ्यांना मी चराचरात आहे, सगळ्या ब्रह्मांडी पिंडी सगळीकडे आहे असं तू बोलतो, लोक पाप का करतात. उद्धवाचा पहिला प्रश्न. मग लोक पाप का करतात. तू म्हणतो ना मी प्रत्येक देहामध्ये साक्षीभावाने आहे, मग लोक पाप का करतात. उद्धवाला सांगितलं हो मी साक्षीभावाने आहे, मग तू पाप करू का बघतो. साक्षीभावाने मजा बघतो का पाप करताना. वा रे वा तू मजा बघतो. नाही रे उद्धवा मी मजा बघत नाही, मग लोक पाप का करतात. त्याचं उत्तर भगवान परमात्माने सांगितलं की उद्धवा मी प्रत्येक पिंडामध्ये प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये साक्षीभावाने आहे. तो प्रत्येक माणूस त्याचा कर्म करतो, कर्म करायला तो स्वतंत्र आहे. त्या कर्मानुसार त्यांनी केलेल्या कर्माचे प्रारब्ध निर्माण होतात आणि त्या प्रारब्धाचा फळ तो भोगतो. मी त्याला काही करू शकत नाही, त्याच्या कर्मामध्ये मी कधीच हस्तक्षेप करत नाही. मग तू अडवत का नाही. त्यावेळेला कृष्णाने सांगितलं एक गोष्ट लक्षात ठेव, आता हे जगात चराचरात देव आहे हे कोणी पहिल्यांदा डेमो दाखवलं. नंतर तुकाराम महाराज बोलले जळी तळी काष्टी पाशानी तुझं पाहिन अनंता, हे तुकाराम महाराज आत्ता बोलले 700 वर्षापूर्वी. प्रल्हादाने विचारलं हिरण्यकश्यपाला सांगितलं माझं देव या खांबात आहे, ह्यात आहे, दगडात आहे, सगळीकडे आहे. खांबातून प्रगट केलं देवाला प्रल्हादाने. तेव्हापासून चराचरात देव आहे सिद्ध झालं, तरीसुद्धा आपण मानत नाही. मग उद्धवा तू मला सांग मी प्रत्येकाच्या साक्षीभावाने आहे. जो माणसाला असं वाटतं मी कुठला कर्म करतो तेव्हा देव बघतो साक्षीभावाने आणि ते आहे असं ग्राह्य धरतो, तो पाप करेल का. समजा आपण केंद्रात आलो, चोरून पेढे खायचं ठरवलं आणि असं लगेच वाटलं रे महाराज बघतात, मग आपण चोरून पेढे खाल का. एखादा पोरागा आईपासून लपून काय खायचं असेल तर आईसमोर खाईल का. आपण सांगितलं असतं बाबा तो आंबट खाऊ नको, मग त्याला खायचं असतं, मग तो आईपासून लांब. चरात मी आहे साक्षी रूपाने, जो ज्याच्या देहामध्ये आहे असं मला ग्राह्य धरतो, मी आहे त्याच्याकडं, मला मी काय करतो ते देव बघतोय असं ग्राह्य धरतो, तो माणूस पाप करेल का. आणि जो मला इग्नोर करतो मानत नाही तो पाप केल्याशिवाय राहत नाही. मग आता पाप कसे करतो. सृष्टीचा नियम आहे, लोकांना त्रास देऊन लोकांचे अश्रू गाळून जर यश प्राप्त करून घेतलं, नीट आहे का खूप महत्त्वाचं आहे. लोकांना त्रास देऊन लोकांचे अश्रू गाळून जर यश प्राप्त करून घेतलं, ते अश्रू तेजाब बनतात आणि तेजाब लोखंडाला जळू शकते आणि हाडाला वितळू शकते. आपला आत्मा का जाळू शकत नाही. पहिला चिंतन करा. मग ते यश कामाचं काय आहे. आणि लोकांना ज्या वेळेला लोकांचा फसून ज्या वेळेला आपण यश प्राप्त करतो ते आपण कर्ज घेतो, म्हणजे पूर्वजन्माचा पाप.
ज्या वेळेला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास तुम्ही कराल, सप्तमांश कुंडलीमध्ये अष्टम स्थान म्हणजे गेल्या जन्माचा पाप, सप्तम स्थानाचा षष्टम स्थान म्हणजे गेल्या जन्माचा कर्ज, राहूचा डिस्पॉजर म्हणजे तुम्ही कशासाठी जन्माला आला आणि तुमचं उद्दिष्ट काय लगेच समजतं. एखाद्या मुलाच्या षष्टम स्थानामध्ये जर करता मंगळसारखा ग्रह असेल आणि ते चतुर्थात बसलं तर आईचं घर आहे, आपण लगेच म्हणतो आईला त्रास देणारा मुलगा आहे. मग ते सांगत आम्हाला विचारतं मला मुलगा त्रास देतो, आम्ही फक्त हसतो, काय बोलत नाही, कारण आम्हाला समजलेलं असतं याचा डिस्पॉजर तिथं बसलेले पापग्रह आहे, तो त्रास देणार आहे. आणि तिथं गुरु जर असला तर आईचा सेवक असतो, लगेच समजतं त्याला, ताबडतोब समजतं, त्याला बघावंच लागत नाही जास्त. पूर्वजन्माचा कर्ज कसं फेडणार ह्या त्या घराच्या आणि त्या डिस्पॉजरवर समजतं. म्हणून असं म्हणायचं नाही मी कुणाचं काय वाईट केलं आहे, माझ्या बाबतीतच का घडलं. आपण तयार केलेला प्रारब्ध आहे तो आणि आपल्यालाच भोगायचं आहे. महाराजांची सेवेने काय फरक पडतं. महाराजांची सेवा, मग तुम्ही म्हणता प्रारब्ध आपल्याला भोगायचं आहे, महाराजांची सेवा करायची कशाला, अगरबत्ती ओवाळायची कशाला, आरती फिरवायची कशाला, केंद्रात जायचं कशाला. त्याचं पण कारण आहे, खूप चांगलं कारण आहे. आलं का तुमच्या लक्षात. पहिला तुम्हाला ते कारण नंतर सांगेन. पहिला असं पूर्वी घडलं का, ज्याला त्याला आपला प्रारब्ध भोगावा लागतो, प्रारब्ध भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. ईश्वराची सेवा केल्यानंतर पहिल्यांदा प्रारब्ध भोगताना आपल्याला असं तयार करतो देव धैर्य देऊन की ते आपल्याला त्रास कमी होतो. म्हणून ईश्वराची सेवा करायची, म्हणून ईश्वराची सेवा ईश्वराची सेवा यासाठी करायचं असतं. आजारी पडणार असेल तर आपल्याकडे कुठून तरी पैसे येतात हॉस्पिटलासाठी आणि मग आपण आजारी पडू. ही महाराजांची लीला आहे. करून बघा सेवा. पुढं जायचं. मुहूर्त बघून रामाचा राज्याभिषेक करायचं वशिष्ठ मुनीने ठरवलं. वशिष्ठ मुनी कोण, ब्रह्माचे पुत्र, सप्तऋषीमधला एक. वशिष्ठ मुनीची ख्याती सांगतो तुम्हाला. आणि रामाचे कुलगुरू, प्रभू रामाचे कुलगुरू, त्यांनी मुहूर्त बघून राज्याभिषेक करायचं ठरवलं. परिणाम काय झालं, वनवासाला गेले. प्रारब्ध कर्म अकाउंट, त्यांचं कर्म अकाउंट तसंच होता. 5 पती जवळ असून समोर असून ते पती पण कसे, सर्वश्रेष्ठ धनुर्धर, सर्वश्रेष्ठ गदाधर, इच्छामूर्त असणारा भीष्माचार्य, गुरुवारी द्रोणाचार्य, चिरंजीव कृपाचार्य, असे माणसं भर सभेत असताना पांडवांच्या समोर द्रौपदीचं वस्त्रहरण झालं. काय करू शकले नाही हो, काही करू शकले नाही. कर्म अकाउंट काहीच करू शकत नाही माणूस. एवढं हातबल होतो ना, माणसाला काही करता येणार नाही, एवढं हातबल करतं कर्म अकाउंट. सांगण्याचं तात्पर्य, राजकुमार अभिमन्यू, ज्याचं मामा अभिमन्यूचा मामा जगद्गुरू वंदे परमम कृष्ण होते, ज्याचा बाप धनुर्धर, ज्याचं गद्यामध्ये सर्वश्रेष्ठ असलेला भीम, 100 कौरवाला एकटं भीमाने मारले. एवढा कौरव असताना सुद्धा त्या राजकुमार अभिमन्यूला 7 जणांनी घेरून ठार मारलं युद्धामध्ये. फक्त एवढंच अंतर होतं इथून मारुती मंदिर एवढा, आणि सगळे बघत होते, कोणी वाचू शकला नाही. कर्म अकाउंट, जाऊच शकले नाही तिथं, कर्म अकाउंट होता. मग आपण असं का म्हणायचं आहे, माझ्या बाबतीत असं का घडतं, काय गरज काय मागणं. आपण तयार केलेला प्रारब्ध आहे तो आणि आपल्यालाच भोगायचं आहे. मग आपण का बोलायचं आपल्या बाबतीत असं का घडतं, बोलायचंच नाही ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायचं, ज्यांनी सर्व देवांना बंदीघरात टाकले, 9 ग्रहांना पाया करून पैरी करून सिंहासनावर बसणार, ब्रह्मदेव त्याचा ज्योतिषी, गणपती त्याचा गुरा राखत होता, असा रावण सोन्याची लंका जळताना काही करू शकला नाही. होता ना, वरुणदेव त्याच्या अज्ञात होता. वरुणदेवाला त्याने ऑर्डर दिली, पाऊस पाड. देवाने त्यात तूप मिक्स करून पाऊस पाडला, अजून लंका पेटली. कर्म कोणतं आहे, कोणी काही करू शकत नाही. म्हणून आपण असं म्हणायचं नाही की मी कोणाचं वाईट केलं नाही, माझ्या बाबतीत असं का घडतं. तुम्ही काय केलं गेल्या जन्मामध्ये ते माझ्याकडे मी तुम्हाला लगेच सांगतो, हे पाप तुमचं आहे, हे बघायला लागेल, कारण तुम्हाला ते कळणार नाही. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की, आणि दुसरं हा कर्मकांड तुम्हाला लगेच समजेल. 4 पोरं असून दशरथाला शेवटला मरताना तोंडात पाणी घाला एक पण मुलगा नाही. जो जगाचा बाप प्रभू रामचंद्र, त्याचा बाप आहे तो दशरथ, नीट लक्षात ठेवा. याचं कर्मकांड असं होता. श्रावण बाळाला जेव्हा मारलं तेव्हा श्रावण बाळाने सांगितलं, माझी एक अंतिम इच्छा आहे, फक्त माझ्या आईबाबाला नेऊन पाणी पाजा.
त्यावेळेला दशरथ गेले, गप उभा राहिले, पाणी ठेवलं आणि श्रावण बाळाचे वडील बोलले, आई वडील, अरे श्रावण बाळा, तुला आम्ही खूप त्रास देतो आणि राग आला असेल म्हणून तू बोलत नाही. कारण त्यांनी सांगितलं होतं तुम्ही बोलले तर माझे आईवडील पाणी पिणार नाही. म्हणून दशरथ राजा असेच उभा राहिले आणि शेवटला त्याने अट टाकली, जोपर्यंत तू बोलत नाही तोपर्यंत आम्ही पाणीच पिणार नाही. कर्म अकाउंट बघा कसं बरोबर फळतं. त्यामुळं दशरथांना सांगावं लागलं, मी आवाजाच्या दिशेवरनं बाण सोडला आणि तुमचा मुलगा त्यामध्ये गेला. त्यांनी सांगितलं शेवटची इच्छा आहे, पाणी पाजा म्हणून मी घेऊन आलो. म्हणून त्या आईवडिलांनी शाप दिला, अरे आम्ही श्रावण बाळ म्हणून जसं पुत्रवियोगामध्ये मृत्यू करतो ना, देहत्याग करतो, तसं तुला मरताना सुद्धा एक पोरगा तुझ्याजवळ राहणार नाही. पुत्रवियोगामध्ये तुझा पण मृत्यू होईल. 4 मुलं असून सुद्धा एक मुलगा पण पाणी पाजायला नाही. कर्मकांड आहे, प्रत्येकाचा कर्मकांड ठरलेलं आहे. त्याला कोणी काही करू शकत नाही, कोणी टाळू शकत नाही. एवढा माणूस हतबल होतो की त्याला आपण मार्गच काढू शकत नाही. आणि मार्ग कधी निघतो? मार्ग ज्या वेळेला असं निघतं. मग देवा उद्धवानी सांगितलं, देवा मग ह्याच्यामध्ये काय करता येईल का रे? हो, करता येईल ना. ज्या वेळेला माणूस झोपतो, संध्याकाळी गाढ झोपतो, त्याच्या शरीराचं त्याला भान नसतं. कुठंही शरीर पडलेलं असतो, कसाही सुप्तावस्थेत पडलेला असतो. आणि सकाळी नवीन उमेदीने जेव्हा उठतो ना, उद्धवा मी प्रत्येकाला एक संधी नेहमी देतो सुधारावं आणि मला समजावून घ्यावं आणि संसारातून परमार्थाकडे जावं, म्हणून मी त्याला नेहमी रोज सकाळी एक संधी देतो. आणि मग कुठली संधी देतो? असा जगातला एक तरी माणूस दाखवा, तो सकाळी उठल्यानंतर दिवसभरात देवाचं काही ऐकलं नाही, असं एक तरी माणूस दाखवा तुम्ही मला. कमीत कमी शेजाऱ्याने पूजा करताना वाजवलेली घंटी तरी ऐकतो आपण, टेपवरचं गाणं ऐकतो, मोबाईलवर कोणीतरी रिंगटोन ऐकतो. असं एक तरी माणूस दाखवा मला, दिवसभर देवाचं आम्ही काय ऐकत नाही. मी त्याला रोज संधी देतो आणि तरीसुद्धा तो ऐकायला तयार नाही. कारण तो एवढा समजतो की मी घर सजवायला आणि दुकान चालवायलाच जन्माला आलो, माझा देवाशी काय संबंध नाही. दुर्योधनाला कृष्णाने सांगितलं, अरे दुर्योधना, पांडवावर अन्याय करू नको, ते तुझे त्यांचंच राज्य त्यांना देऊन टाक. अरे तुला एवढा अधर्म करायला वाटतं काय? तुला लाज वाटते अधर्म करायला? तेव्हा दुर्योधनाने सांगितलं, कृष्णा, धर्म आणि अधर्माच्या गोष्टी मला सांगू नको. मला धर्म पण कळतं, अधर्म पण कळतं. मला धर्मामध्ये काही इंटरेस्ट नाही. बघा किती मस्त उत्तर दिलं तुम्ही. मला धर्मामध्ये काही इंटरेस्ट नाही. आपण पण म्हणतो सेवा काय हे मला कळतं, सेवा करावं पण मला कळतं, पारायण करावं पण मला कळतं, होम करावं आणि वेळ द्यावं केंद्रामध्ये हे पण कळतं, पण मला त्यात काय इंटरेस्ट नाही. मला यात इंटरेस्ट आहे, सख्या पाटलाच्या पोरीला भिक्या पाटलाच्या पोराने नेलं, यात मला लय इंटरेस्ट आहे. कधी आणून देणार? इराण इराकचं युद्ध कधी संपणार? यामध्ये लय इंटरेस्ट मला. का? यासाठी आपण जन्माला आलो. अरे ते आपलं कर्तव्य पण नाही, आपलं संबंध पण नाही इराण इराक युद्धाशी, पण आपण चर्चा का करतो हे कधी कळणार आहे आपल्याला? कधी कळणार? कधी? हां, काय संबंध आहे आपल्याला? म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं आहे की उद्धवा, मी प्रत्येकाला संधी देतो आणि जसं जन्माच्या अगोदर दुधाची व्यवस्था करतो, तसं प्रत्येक माणसाला त्याच्या जीवनामध्ये एक मार्गदर्शकाची निश्चित व्यवस्था करतो. एक मार्गदर्शकाची, भले तो पत्नीच्या स्वरूपात असेल, आईच्या स्वरूपात असेल, मित्राच्या स्वरूपात असेल, गुरुच्या स्वरूपात असेल किंवा आजोबाच्या स्वरूपात असेल, कोणाच्या ना कोणाच्या स्वरूपात मी एक मार्गदर्शकाचा अवश्य त्याला ह्याला योजना करतो. तरी तो त्याला इग्नोर करतो. त्याला मी काय करू? सांगा मला. कितीतरी महिला अशा आहेत, नवऱ्याला रोज सांगतात पतिराजाला केंद्रात जा, ते म्हणतात तू जातेस ना, बस झालं, तू तुझं कर, मला काय सांगू नको. रिॲलिटी आहे हो, हा अनुभव आहे मला. मी ज्यावेळेला मी मार्गदर्शन देतो ना, मी जवळजवळ 1.5 महिना मार्गदर्शनावर चिंतन करतो आणि मग मी ते टाकतो. कारण जगाचा अभ्यास करूनच टाकत असतो. हां, किती जर मित्र आहेत, सांगतात मित्राला जा केंद्रात जात जा, जरा विठ्ठलाच्या मंदिरात जा, कीर्तनाला जा, भजनाला जा, कुठंतरी तू जा. पण विषय लक्षात ठेवा, तो म्हणतो नाही रे जमत नाही, मला वेळ नाही. तुम्हाला वेळ नाही, केंद्रात यायला वेळ नाही, महाराजांना द्यायला तुम्हाला वेळ नाही.
मग महाराजांना कसं वेळ आहे? मला एक परवा एक सेवेकरी विचारला, सर सगळ्यांना सेवा देता, मला काय सेवा दिला नाही, समजूत काढून पाठवला. असं एक मला सेवेकरी विचारलं. मी त्याला म्हटलं, अरे बाबा, तुझं काम महाराजांनी करायचं नाही तर कोणाचं काम करायचं मला सांग. दिवसभर इथं खपतो, हां, शाळेत जातो म्हणून इथं येतो, घराच्यांना फसवून आणि इथं काम करतो. मग तुझं काम करायचं नाही तर महाराजांना करायचं कोणाचं काम ते सांग मला. मग तुला जर मी सेवा द्यायला लागलो, मग महाराजांनी कोणाचं काम करायचं आहे? अशा लोकांचं नाही करायचं तर कोणाचं काम करायचं आहे? अनुभव आहेत. आणि एक सेवेकरी म्हटला की मी आता नवीन TIT परीक्षा निघालेले आहेत, माझं वय आता 55-60 आहे, 55 आहे म्हणजे 52-53 आहे, मला अभ्यास करायची व्यवस्था नाही, काय करू सर काय? म्हणलं सांगा महाराजांना. त्यांना पण हेच उत्तर, तुमचं काम जर महाराजांना करायचं नाही तर कोणाचं काम करायचं आहे? कशाला बसले तिथं ते? हां, कशाला बसले तिथं ते? कारण तुम्ही महाराजांसाठी वेळ देता. हा अनुभव आहे आपला. पुढं मी हळूहळू अनुभव सांगेल. म्हणून एक मार्गदर्शकाचे नियोजन महाराजांनी केलेलंच आहे, पण ज्या वेळेला माणूस त्या मार्गदर्शकाला इग्नोर करतो त्यावेळेला तो मागं पडतो, भले तो कोणाच्या स्वरूपात असू दे. आणि मग काय होतं आहे, आणि माणूस आत्म्यापर्यंत पोचलाच नाही, फक्त शरीरापर्यंतच मर्यादित राहिला, शरीरापर्यंत मर्यादित राहिला आणि म्हणतो मी गुरु केला. आलं का लक्षात? सारामृतकार म्हणतात. सारामृत तुम्ही सगळ्यांनी वाचत नाही कोण, पण सांगतो, जे वाचतात त्यांच्यासाठी ते वाक्य बरोबर पडेल, कारण आपल्याला वाचायला वेळ नाही. सारामृतकार लिहितात, हे गुरु नाही पोट भरू, वाक्य आहे सारामृतामध्ये. मला आठवत नाही कुठल्या अध्यायात आणि किती वेळ, कारण मला वेळ मिळाला नाही बघायला. हे वाक्य आहे, हे गुरु नाही पोट भरू. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही TV बघता सध्या खरात साहेबांचं काय चाललं आहे, बघता का नाही? हां, मग आता तुम्ही मला सांगा, एका गुरुचं एक दिवस फोटो येतो पेपरामध्ये, तो TV दिसतो, TV दिसतो, 4 दिवसांनी तो तुरुंगात असतो, आणि 8 दिवसांनी असं ऐकायला मिळतं, चिंतन करा, तो त्याचे शिष्य ज्याच्याकडे ते गेले होते गुरु करून घ्यायला, त्यांची पण इन्क्वायरी सुरू, तर जजचं डोकं सटकलं तर त्यांना पण जेलमध्ये. ही गोष्ट बळवंत थोरात यांनी पूर्वीच लिहून ठेवले, गुरु नाही पोट भरू. कधी लिहून ठेवले? हां, 1856 सालीच लिहून ठेवले, हे गुरु नाही पोट भरू. मग ही गोष्ट आपल्याला का, मग सारामृतात आपण काय घेतलं? महाराज कधी खुश होतात, हा माझा व्यक्तिगत अनुभव सांगतो. सर्वात मोठ्यात मोठा संकट आला, मोठ्यात मोठं संकट आला, महाराजांची परीक्षा मी खूप घेतली हो, तरीसुद्धा त्याचं महाराजावर तिळमात्र श्रद्धा, निष्ठा आणि विश्वास ढळला नाही, तर महाराज लय खुश, भरभरून देतात, लय खुश. कसं काय हो सर तुम्ही बोलता, त्याला प्रमाण काय? 17वा अध्याय बसप्पा तेलीचा बघा, विजा चमकल्या, वाचला असेल तुम्ही, चमकल्या का नाही विजा? पहिला कडकडलं, सगळीकडे साप दिसल्या, समोर काठी होत्या, काठी पायात टुचणारे काठी होते, आणि जोरात आवाज यायला लागला, वाईट आवाज यायला लागले. माणूस घाबरणार का नाही? घाबरून घरी पळायला पाहिजे, घाबरून माणूस, कारण महाराजांना त्याच्यामध्ये भरपूर अंतर होतं, तिथून तो घरी पळायला पाहिजे, कारण इकडे काटे आहेत, इकडं स्वच्छ जागा आहे, रस्ता इकडं स्वच्छ आहे, तिकडे काटे आहेत, तिकडंच साप आहेत, इकडं साप नाहीत, मागं साप नाहीत, मागचा रस्ता व्यवस्थित क्लिअर आहे. माणूस कुठं पळायला पाहिजे? मागं पळायला पाहिजे का पुढं पळायला पाहिजे? मागं पळायला पाहिजे. पण तो पळाला कुठं? महाराजांच्या चरणी. महाराज मला वाचवा, महाराज मला वाचवा. तेव्हा सर्पाचं सोनं झालं आहे, फुकटचं नाही झाला. सेवेकरी भरपूर लाईनमध्ये आहेत, MPSC परीक्षेला बसलेले आहेत, मोजकेच पास होतात आणि मोजकेच रँकमध्ये येतात. बाकी सगळ्यांना फक्त अपिअर्स म्हणून धरायचं, फक्त अपिअर आहेत, ते कधीतरी होतील पास. आणि सेवेकऱ्यांना बोललं तर राग येतो, मला बोलल्याशिवाय राहत नाही, कारण मी प्रत्येकाला सांगत असतो, तुम्ही 100% अध्यात्म करा, अध्यात्मामध्ये संसार आणू नका.
बोलायचं म्हणून बोलतो. मी जुन्या केंद्रात असताना, विषयांतर झाले म्हणून सांगतो, जुन्या केंद्रात असताना एका माणसाला 2 समोसे दिले होते, राहिले होते म्हणून दिले. चल तुझे 2 पोरं आहेत, घेऊन जा, खातील. वाटलं मला, दया आली, दिलं. 15-20 मिनिटांनी तो गेला. तिथं जवळगार होता, नाव नाही घेत मी तुम्हाला, एकांतात त्या नाव सांगतो, माईकवर सांगणं बरोबर वाटत नाही. तो 15-20 मिनिटांनी ते समोसे घेऊन आला. म्हणतो सर नको समोसे, घ्या, ठेवा, केंद्रात ठेवा. म्हणलं का झालं रे? मी उचलून दिले तुला, तू स्वतः नाही घेतला ना. आणि माझं पण एक वैशिष्ट्य आहे बघा, मला उचलून प्रसाद दिलं तरच मी खातो. आज 5 दिवस झाले मी प्रसाद खाल्ला नाही. हाताने घेऊन हाताने मी प्रसाद कधीच उचलत नाही. हा माझं एक वैशिष्ट्य आहे. महाराजांची इच्छा असेल तर देतील ना मला प्रसाद, मी कशाला? कारण 7 दिवस झालं मध्येच संपतं प्रसाद तुम्ही वाटायला ठेवलेलं, मी शेवटला जेवतो. आचारसंहिता सेवेकऱ्यांनी आपल्यापुरता ठेवावं तर महाराजांची कृपा होते. तो समस्या परत आणला. मी त्याला विचारलं थोड्या वेळाने, काय रे समस्या का आणला निश्चित? माझी बायको बोलली. म्हणजे काय बोलली? ती बाहेरच ठेवली नेऊन, घरात घेतलंच नाही समस्या. काय झालं? का ठेवली बाहेर? ती मला बोलली. काय बोलली? आज 2 समोसे आणलेत, उद्या तुम्हाला 3 आणाल. परवा तुम्ही असा विचार कराल, समोसे माझ्या पोराला राहतील का नाही 2 न्यायला वाटताना. आणि 13वा काय कराल? अगोदरच समोसा पोराला काढून ठेवाल. तुम्ही जाताच कशाला? तुम्ही केंद्रात जाताच कशाला? समोसे आणायला जाता का महाराजांची सेवा करायला जाता? हे पहिला मला या प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणून सर मी परत आणलं. त्या महिलांना किती वंदनीय आहेत, तिची आध्यात्मिक उंची किती आहे बघा. मला असं वाटतं सगळ्यांना अशा बायका मिळाल्या ना, महाराज लगेच प्राप्त होतील. आध्यात्मिक उंची किती आहे. मी माझ्या पोराला उद्या 10 समोसे आणून देईन, रोज खाऊ घालीन, पण तुम्ही तिथलं आणू नका. आणि असे सेवेकरी मला भेटले, मला समोसेच मिळालं नाही. ह्यांची आध्यात्मिक उंची किती आणि तिची आध्यात्मिक उंची किती, कम्पॅरिझन करा. पहिला सेवेकऱ्यांनी ठरवा, मी केंद्रात कशासाठी यायचं आहे. पहिला ठरवा. गप्पा मारायला यायचं आहे, सेवा करायला यायचं आहे, प्रसादाला यायचं आहे, आरतीला यायचं आहे. पहिला ठरवा. त्याप्रमाणे आचारसंहिता तयार करा आपली आणि त्याप्रमाणे वागा. लोकांना वाईट वाटेल मी बोललं तरी. केंद्रात येतात, आपलं पण भागवतात आणि घरच्यांचं पण भागवायचा प्रयत्न करतात. येताना एक घेऊन येतात, आपण जेवलं की परत भरा म्हणतात डब्बा. चिंतन करा ना तुम्ही. मी परवा दिलीप शेठचा माझा यावर वाद झाला, द्यावं एकेकाला. मी म्हटलं नाही देणार, मी आहेपर्यंत मी देणार नाही. का मी महाराजांच्या सेवेकरे, चुलीवर मी बनवतो, मला कळते त्यामध्ये कमी पडलं तर इथं मला उभा राहायला लागेल आणि माझं एक सेवेकरी उपाशी जाईल. एक डब्यामध्ये 10 लोकांचं जेवण जातं. म्हणजे नाही तुम्हाला द्यायला देईन ना, सांगा, मला सांगा, तुम्ही देईन. ही लोक हळदीला, साखरपुड्याला, लग्नाला जाताना डबा घेऊन जातात का? सांगा मला. या प्रश्नाचं उत्तर द्या, मग मी देईन. म्हणून सिद्ध सर वाईट आहे. कारण मला असं वाटतं प्रत्येक सेवेकरी 100% तयार व्हायला पाहिजे. माझा पोरगा पण सेकंड करून यायचा, मी कुकर लावून यायचो ना. नेत नव्हतो येतो, राहिलं तरी नेला नाही. कधी पण पकडा, 1 रुपया माझं काय नेताना मला. 100% सेवा केल्यानंतर महाराजांची कृपा होते. वासना कशाला ठेवायची? पुढं जायचं आपल्याला. आणि मग आपण काय माहीत आहे का, आपलं प्रेम फक्त शरीरापुरताच राहिलेलं आहे, आत्म्यापर्यंत पोचलंच नाही. ह्या गोष्टी मी तुम्हाला यासाठी सांगतो की माझी एक तळमळ आहे. एक महाराजांची सेवेकरी 100 प्रपंचिक सेवेकरीपेक्षा श्रेष्ठ ठरतो. एक महाराजांची लेक केंद्रात असली, मी फक्त विचारतो, महाराजांची लेक आहे केंद्रात? आहे, मग मला उशीर आला तरी चालेल, एवढा मला आधार येतो. एकच सेवेकरी तयार झालं एवढ्या दिवसात. विचार करा ना तुम्ही. 100% ते असले की संपला विषय. मला नाही आला तरी चालेल, सगळं काम व्यवस्थित होईल. असा जबाबदारी महाराजांनी देण्यासाठी आणि घेण्यासाठी आपलं भाग्य लागतात. कारण महाराज माणसं निवडतात, तुमच्याकडं काय नाही. पुढं जायचं आपल्याला. आणि मग बायको कधी कधी विचारतं, तुम्ही माझ्या
आत्म्यापर्यंत पोचले का शरीरापर्यंतच थांबले? कधी कधी विषय होतो. तुम्ही मला सांगा, आपण आत्म्यापर्यंत कधी पोचणार? आत्म्याच्यानं काहीच नसतं, सगळं शरीरानेच चाललं आहे. समजा माझी पत्नी मेली, सरणावर ठेवलं, मी रडतो. कोणासाठी रडतो? कोणासाठी रडतो? शरीर तर समोरच आहे ना, त्यातून ईश्वर गेला म्हणजे आत्मा गेली म्हणून रडतो ना. मग मला तुम्ही सांगा, शरीरासाठी पार्लर पाहिजे, शरीरासाठी ड्रेस चांगले परिधान करायला पाहिजे, शरीराला सजवायला पाहिजे, शरीराला दवाखान्यात न्यायला पाहिजे, सगळी व्यवस्था शरीरासाठी करतो. मग आत्म्याच्या सुखासाठी काय केलं ते मला सांगा. हे चाललं ते आत्मसुखासाठी, कारण ते बरोबर येणार आहे ना आपल्या. ज्या वेळेला माणसाच्यात परिवर्तन होईल त्यावेळेला सुख मिळेल ना. माणसाच्या विचारामध्ये जर परिवर्तन झाला नाही तर सुख कसं मिळेल? मला एक सेवेकरी परवा बदलापूरमध्येच आत्ताच बोलला येताना, सर उद्यापासून मी केंद्रात येणार नाही. का? मला तो तसं बोलला. सगळीकडं तेच आहे म्हटलं, काय करू आता. पण देवासाठी बोलले पोरगा चांगलं आहे, त्याला समजूत काढून जा. म्हणलं ठीक आहे, करतो प्रयत्न. म्हणलं तू कोणाकडे येतोस? तू येतो कोणाकडं? ना मी महाराजाकडे येतो. मग तिकडं कशाला बघितलं तू? पहिला तू ठरव कोणाकडे येतो. महाराजाकडे येतो. मग उद्या येण्याचं नाही कारण तो कसा ठरला? न येण्याचं कारण तो ठरलाच कसा? हां, तो कोण पडला तुला बोलणारा? मग तो तुला बोलला तर तू ऐकला. तुझ्याबरोबर महाराज पण ऐकले ना, ऐकले का नाही? मग तुझ्याबरोबर महाराजांनी पण ऐकलं ना. मग महाराज करतील ना त्याला, त्या काय करायचं ती शिक्षा देतील ना. मग तू कशाला टेन्शन घेतो? विषय लक्षात ठेवा, सारामृता साधा ग्रंथ नाही, त्यामध्ये सगळं आलेलं आहे. प्रत्येकाचा साचा वेगळा आहे, चेहरा वेगळा आहे, शरीर वेगळं आहे, शरीराचे ठेवण वेगळं आहे. देवाने विचार करून प्रत्येकाची साचा वेगळा बनवलेला आहे. बनवून झाल्यावर एक गोष्ट सांगितलं त्याला, बाबा मी तुझ्यासारखं कोणाला बनवलं नाही. खरं सांगितलं खोटं सांगितलं? खरं सांगितलं का नाही? तो जगात आल्यानंतर म्हणतो होय माझ्यासारखा कोण नाही, मी शाना. त्या वाक्याचा तो उलटा अर्थ घेतो. त्याला मी काय करणार? माझ्यासारखा कोण नाही, मी शाना. कारण देवाने कानात सांगितलं मला अगोदरच, तुझ्यासारखा कोणाला बनवलं नाही. मग त्या शब्दाचा अर्थ काय होता देवाचा सांगण्याचा? बाबा मग प्रत्येकाचे साचे अलग बनवले, तू वेगळा आहे सगळ्यांपैकी, हा देवाचा अर्थ होता. पण तू काय घेतला? मी शाना, माझ्यासारखं देवाने कोणाला बनवलं नाही. ज्याचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग हा आध्यात्मिक उंचीवर ठरतं, ज्याची आध्यात्मिक उंची जशी असते तशी तो विचार करणार आल्यानंतर परमार्थामध्ये. म्हणून सगळे वाद निर्माण होतात. पुढं जायचं आपल्याला. आणि मग सांगायचं असं आहे की धृतराष्ट्राने ज्या वेळेला युद्धाची आता सेवा केल्यानंतर काय फायदा मिळतो ते सांगतो तुम्हाला. धृतराष्ट्राने युद्धाची सुरुवात केली त्यावेळेला राजदूताला बोलून घेतलं. म्हणलं आमचं सुयोधन, पहिलं नाव सुयोधन होतं, नंतर दुर्योधन झालं आहे त्याचा. आमचा सुयोधन उद्या युद्ध करायला चाललेला आहे. तो युद्धात यश मिळेल का नाही, विजय कोणाचा होईल मला सांगा. त्यावेळेला राजज्योतिषीने सांगितलं परवा चांगला मुहूर्त आहे, परवा सांगेन. बोल परवा ये जा. परवा राजज्योतिषी अभ्यास करून आला. त्याने धृतराष्ट्राला सांगितलं मी 100% नाही 501% सांगतो की विजय दुर्योधनाचाच होणार आणि तो राजा बनणार, पृथ्वीचा राजा बनणार. धृतराष्ट्र खुश झाला. युद्धाची घोषणा झाली. 3 दिवस युद्ध झालं. यांचं सैन्य मरू लागलं. परत त्याला बोलवलं. काय झालं? तू बोलतो युद्ध मी दुर्योधन जिंकणार असं सांगितलं, सैन्य मरणार ते मला त्याशी देणं घेणं नाही. ठीक आहे. परत गेलं. 9व्या दिवशी ज्या वेळेला भीष्माचार्य महाभारताच्या युद्धामध्ये 11 दिवस भीष्माचार्याने युद्ध केलं आणि मग धृतराष्ट्राला टेन्शन आलं. परत राजज्योतिषाला बोलवलं. म्हणलं काय झालं? अरे तू तर बोलला युद्ध जिंकणार, मग आता आमचं जर पराजय, भीष्माचार्य गेले, आम्ही युद्ध कसं जिंकणार? त्यावेळेला राजज्योतिषाने सांगितलं बरोबर आहे म्हणतो. आता तिथं कोणीतरी आहे कुरुक्षेत्र, मग कुरुक्षेत्र रणांगणामध्ये तो सगळ्या ग्रहांची जागा बदलतो. तो सगळ्या ग्रहांची जागा बदलतो. पटलं नाही ना? ग्रहांची जागा कसं बदलणार? कृष्ण. विदुराने सांगितलं कृष्ण आहे तिकडं पांडवांकडं, तो ग्रहांची जागा बदलतो. आता तुम्ही मला सांगा की त्यावेळेला आपल्याला पण पटलं नाही
पटणार तरी कसं? आपली आध्यात्मिक उंची कमी आहे. कृष्णाने माती खाल्ली लहानपणी. मुलं खेळताना माती तोंडात टाकतात, आपली पण मुलं लहानपणी माती टाकतातच. त्यावेळेला यशोदाने कान फाडलं, तोंड उघड, तोंड उघड. तेव्हा त्यांनी तोंड उघडला, त्यात ब्रह्मांड दिसलं. ज्याच्या तोंडात ब्रह्मांड आहे त्याला ग्रहाची दिशा बदलायला किती वेळ लागतं तुम्ही मला सांगा? ग्रहाची. आणि ज्या गुरुची चेले आहोत महाराजांचा, त्यांच्या दरबारात बाहेर ग्रह बसलेले आहेत, 9 ग्रह. तर रांगोळी आपण काढत नाही, शेवा ती बंद झाले बऱ्याच दिवसापासून. 9 ग्रह बाहेर बसलेले आहेत. ते राजे मालोजी राजाला सांगतात, अरे तुझ्या ऐश्वर्याची किंमत माझ्या लंगोटीबरोबर होणार नाही. चिंतन करा ना तुम्ही, महाराजांची काय ख्याती आहे. आणि अशा गुरुचे आपण चेले आहोत. मग आपण सेवा केल्यानंतर आपल्या ग्रहांची दिशा महाराज का बदलवणार नाहीत? तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर द्या, का बदलवणार नाहीत? बदलवणार ना. पण सेवा, प्रॉब्लेम इथं आहे. प्रॉब्लेम आपली जोळी छोटी आहे नाहीतर फाटकी आहे. 2च प्रॉब्लेम आहेत. जोळी छोटी तरी, अरे पहिला तू जोळी तरी मोठी कर, मग देव घालील ना त्यात मावेल तेवढा. जोळी मोठी करण्यासाठी सेवा कर. कोणाला सांगितलं पारायण कर, हे ते मला जमणार नाही. विचार करा, 300 पारायण बदलापूरला आहेत. मी आज मार्गदर्शक ग्रुपला टाकले बघा माझा व्हिडिओ. 700 लोक कशाला होते? मार्गदर्शन ऐकायला होते. तेवढं खाली होते ना, तेवढे वर पण होते चारी बाजूला. हां, मग तुम्ही मला सांगा, एवढं पारायण तिथं होते. आज आपण 10 वर्ष झालं महाराजांची सेवा करतो. पडझड बरेच झालं, संघर्ष बरेच झालं आहे, राहू द्या. पण इथं तुपगावमध्ये 10 वर्ष 27 पारायण आहेत. बाकीच्यांना पारायण करायला वेळच नाही. मी वेळ नेहमी म्हणत असतो, साखरपुडा, हळद, लग्न, वाढदिवस कधीच चुकत नाही. आमंत्रण आल्यावर कॅलेंडर फुली, कुठला ड्रेस परिधान करायचा, कसं जायचं, किती वाजता जायचं, तुम्ही किती वाजता येणार, मी रजा टाकणार, तुम्ही लवकर या. 8 दिवसापासून नियोजन. विचार करण्यासारखं. मी माझ्या जीवनातला अनुभव सांगतो. एक माणूस इथं नाही, दुसऱ्या केंद्रात होतो तेव्हा, मला नाव घेत नाही, त्याला 6:30ची आरती पाहिजे होती. त्यांनी भांडून दिली नव्हती, चुकून. मला पाहिजे म्हणजे पाहिजे, भांडून मोठा शेट होता, भांडून आरती घेतली. मी म्हटलं नको शेट, दिलं आहे कशाला? नाही तुम्ही मला काय सांगू नका सर, मला पाहिजे म्हणजे पाहिजे. ठीक आहे, देतो तर मला आरती. ज्याला दिली होती, सांगितलं होतं, त्याच्या घरी मी स्वतः गेलो. त्यांना म्हटलं मला माफ करा, हा माणूस जरा बारीवर आलं आहे, तुम्ही तरी समजावून घ्या, आरती तुमची कॅन्सल. मी तुम्हाला दत्त जयंतीला आरती देईन, तुम्ही जरा मला समजावून घ्या. म्हटलं सर तुम्ही घ्यायची गरज काय? आध्यात्मिक उंची चांगली होती त्याची. अहो आरती केल्यावरच देव भेटतो असं काय का? ठीक आहे, मी घेतो समजावून, द्या त्याला, मला आनंद आहे. मी तिथल्या माझ्या साईडच्या सेवेकऱ्याला लगेच सांगितलं, हा आरतीला येणार नाही. का येणारच नाही आरतीला? मग मी बरोबर फोन केला, तो तयारी झाली, नैवेद्य आला. आणि सर एक काम करा ना. काय झालं? मला आरतीला जमणार नाही, पार्टी आले जागा बघायला, मी चाललो. आता तुम्ही मला सांगा, हां महत्त्व कोणाला आहे? लक्ष्मीला आहे. आणि लक्ष्मीला जो माणूस महत्त्व देतो त्याला शांती कधी मिळत नाही. त्याचं दृष्टांत देतो. एकदा विष्णू एक भक्ताला प्रसन्न झाले. भक्ताला म्हटलं काय मागायचं माग. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, का बसा रे. त्यावेळेला ते सांगितलं, देवा मला काय नको, तू माझ्याकडे राहायला ये, माझ्या घरीच राहायचं, मी तुझी रोज पूजा करेन. ठीक आहे, पण माझी एक अट आहे. काय? मला कधी टोकायचं नाही. टोकलं की मी एक दिवस पण राहणार नाही. मी पूजापाठ करणार, होम करणार, हवन करणार, पण मला कधी टोकायचं नाही. नाही देवा, मी तुला कशाला टोकू? माझा संबंध काय तर टोकायचा? तू माझ्याकडे ये, 3 टाईम जेवायला देईन, 2 टाईम चहा पाणी देईन, सकाळी लिंबू पिऊन उपमा देईन, काय टेन्शन नका घेऊ, सगळं देईन तुला मी, पण तू माझ्याकडे राहायला ये. देव राहिले. लक्ष्मीला प्रश्न पडलं, कुठे गेले आपले मालक? जसं आपलं मालक 6ला यायचं, 7 वाजले तर आपण म्हणतो आलो कुठं आहे. तेव्हा ते तर काय नव्हतं तसं. त्यामुळं लक्ष्मी नारदाला स्मरण केलं. नारद आले लगेच, नारायण सांगितलं, कुठं आहे आमचे मालक? अमुक व्यक्तीकडे आहेत, बसलेत तिथं. त्यांनी भक्ती केली, त्यांच्याच घरात राहिले.
असं झालं आहे का, मग आणायला लागेल मलाच विचार करायला लागेल यार. दुसऱ्या दिवशी लक्ष्मी गेल्या. म्हणलं मला तुमच्याकडे थोडंसं राहायचं आहे, 1-2 दिवस अतिथी म्हणून राहायचं आहे. ठीक आहे राहा म्हटले, 2च दिवस ठेवा, मी तिसऱ्या दिवशी जाते. ठीक आहे राहा. आणि सकाळी गेल्या, दुपारी जेवण आलं ताटामध्ये भरून. लक्ष्मी असल्या ताटात मी जेवत नाही. लगेच आपल्या जवळीतील सोन्याचा ताट काढला, सोन्याचा फुलपात्र काढला, सोन्याची वाटी काढली, सोन्याचा तांब्या काढला, सगळं सोनं. या ताटातच मी जेवणार. ती लक्ष्मी होती, तिला काय कमी नाही. आणि मग त्या ताटात वाढून आणा, मग जेवते. त्या ताटात बसली जेवायला, जेवली. धुवून बिवून आपण कसं देतो ताट बीट, बाबा तुझ्याजवळ ठेव, उद्या दे परत, एकतर सोन्याचं आहे. त्यावेळेला तिने सांगितलं हे मी एकदा जेवलं की ते फेकून देते, ते ताट दुसऱ्या दिवशी दुसरा फेकून देते, आपल्याला ते गरज नाही. हे कंपाऊंड आहे ना, कंपाऊंडच्या बाहेर फेकून द्या तिकडं. हां, महिला लय हुशार. तिने लगेच नवऱ्याला बोलवला, इकडे या. अहो सोन्याचा ताट आहे तो, तुम्हाला कळते का नाही, सोन्याचा आहे तो. मग काय करायचं, मी इकडून टाकते, तिकडून तुम्ही कॅच करा. झालं आपलं काम ओके. संध्याकाळी एक सोन्याचा ताट, नेहमी मी सोन्याच्या ताटात जेवणार ना. सकाळी एक सोन्याचा ताट, सोन्याची वाटी, सोन्याची फुलपात्र आणि सोन्याचा तांब्या. कमाई जोरात चालू झाली. आणि मग 3 दिवसानंतर ती बोलली मी जाऊ का. नाही नाही राहा ना तुम्ही, अजून 4 दिवस राहा. हो इथं काय टेन्शन नाही, तुम्ही राहायलाच पाहिजे. आग्रह करून ठेवला, पाय फिट झाला. लक्ष्मीचा पाय फिट झाला तर राहायचं. आणि 3ऱ्या-4थ्या दिवशी पर 5व्या दिवशी ती म्हणाले मी राहिली असते, पण प्रॉब्लेम काय, हे सारखा धूर करतो हा ब्राह्मण, हे मला सहनच होत नाही. एक तरी त्याला सांगा ना धूर होम बंद करा म्हणून, मला सहन होत नाही. एक तर त्याला राहू द्या, नाही तर मला राहू द्या, मी चालले. नाही ना असं आम्ही त्याला समजावून सांगतो. त्याने सांगितलं तुम्ही होम बंद करा. मी पहिलाच सांगितलं होतं तुम्हाला, मला तू टोकलं तर मी राहणार नाही. होम बी मी बंद करणार नाही. एक सांग मग होम चालू ठेवायचं का बंद ठेवायचा. नाही तुम्हाला होम बंद करायला नाही, मी चाललो आता, जा, आम्हाला तुझी गरज नाही. विष्णू गेले. 10 मिनिटात लक्ष्मी पण गेली. 10 मिनिटात लक्ष्मी पण गेली. हाती काय लागलं, अहो लक्ष्मी लय वाईट आहे. आलं का लक्षात. म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं आहे. मग आपण हेच विचार करत बसतो माझ्या जीवनात असं का घडतं. विषयांतर झालेलं नाही, विषय तोच ठेवला आहे. कारण आपण लक्ष्मीला जास्त महत्त्व देतो, सेवेला महत्त्व कमी देतो. सेवा करा तुम्ही. अहो महाराजांची एवढा सेवा करा की आपला अधिकार चालला पाहिजे त्यांच्यावर. असे काही सेवेकरी मी जीवनात बघितलं. माझं हे काम होऊच नाही झालं तर मी तुम्हाला उद्या बघीन, अशा भाषेत महाराजांना बोलतात. उद्या मला आणि तुम्हाला गाठ आहे, अशा भाषेत महाराजांना बोलणारे सेवेकरी मी बघितले. कारण त्यांनी महाराजांना आपलं मानलं. महाराजांचंच आतरून केलं, महाराजांचंच पाघरून केलं, महाराजाचंच पाणी पिलं. महाराज स्वामी समर्थच पाणी पिलं आणि स्वामी समर्थच अंगावर उडून झोपले. सगळं स्वामी समर्थ. मग त्या माणसाला महाराज त्याचं काम नाही करायचं, कोणाचं काम करणार तुम्ही मला सांगा. हां, आपली सेवा कमी पडते. कारण आपण एक माणूस, आपण महाराजांना वेळ नाही दिलं तर महाराज आपल्याला वेळ देतात का, नाही देणार. विषय लक्षात ठेवा. आपले मिस्टर दमून आलेले आहेत, कल्पना करा. त्यांना चहाची गरज आहे, पाण्याची गरज आहे. तुम्ही नवरत्न घेऊन गेले, या तुम्हाला डोक्याला तेल लावते, जरा शांत व्हाल, या पाय दाबू का, या जरा पाय दाबत्या, चालेल का. नाही ना. सगळीकडं व्यक्तिलक्ष, भक्तिलक्ष अजिबात नाही. आज अमक्याची पंगत आहे, जेवायला जायला पाहिजे. काही इतर दिवशी प्रसाद नसतं. आज आमच्या शेजाऱ्याची पंगत आहे, आज भाजी कापायला जायला पाहिजे, इतर दिवशी नसतं. हा भक्तिलक्ष आहे का व्यक्तिलक्ष आहे, तुम्ही मला सांगा. हां, परवा मला स्वामी जयंती दिवशी एक माणूस म्हटला, सर 2 पापड खाल्ले त्याने. मी बघितलं, कारण मी तिथं बसत असतो, माझं एकदम बारीक लक्ष असतं. तुम्ही मला इथं विचारा केंद्रात कुठं, मी सगळं सांगेन तुम्हाला.
2 पापड खायला जाताना मला म्हणलं सर मला एकच पापडच नाही मिळालं. मी म्हणलं उद्या 2 देईन. नाहीतर एक काम कर ना, तिथं गॅस आहे, पापड पडलेत, कडे आहे, 2 तळ आणि तू पण खा आणि इतरांना पण दे जा. हे ते काम मी करणार आहे, ते नाही जमणार आपल्याला. ह्याला सेवेकरी म्हणतात? ह्याला सेवेकरी म्हणतात का सांगा? हां, ज्याला 2-2 लाख पगार आहे तो इथं झाडू मारतोय, अजून एवढाच ब्रह्मचारी बुवासारखा एवढाच अहंकारामध्ये माजला. अरे तुझ्याकडे आहे काय? काय आध्यात्मिक उंची आहे काय? की तुम्ही मला सांगा, तुम्ही महाराजांना रिक्वेस्ट करून काम करून गेला, तुम्ही किती पारायण केले, किती सारामृत वाचले, किती गुरुचरित्र केले, किती आरती केली, हां, किती महाराजांच्या कार्याला हात लावलं, किती महाराजांच्या कार्याला हात लावलं. असा प्रकार आहे. घरभर पोरं त्यात माझी, घरभर कार्टी त्यात माझी कुठली पोरटी, एवढी सेवेकरी असतात पण वेळेवर एक नसतो. कीर्तन करा. म्हणून सेवा ही महत्त्वाची आहे. आणि मग काय होतं, आता मग एक श्रीमंत माणूस आहे, मग काय करतो माणूस की आपल्याला प्रॉब्लेम आला ना, माझ्या बाबतीत असं काय घडतं, असं प्रॉब्लेम आला ना, पहिला एक ज्योतिषीकडे जातो, पत्रिका दाखवतो, सिटी स्कॅन झाला त्याचा पत्रिकेचा, मग तो सांगतो हे शांत्या करा, ते शांत्या करा. मन समाधान होत नाही, थोडे दिवस अजून पैसे जमवतो. त्याला कोणीतरी सांगतात पनवेलला तिथं लय भारी एक बाई आहे ती बघते, मग तो MRI करायला जातो. तिथं सिटी स्कॅन पहिला झालं आहे, त्यावर समाधान नाही, कुठला रोग आहे, मग MRI करायला जाणार, मग तिथं थोडे पैसे घालणार, पैसे घालून MRI करणार, ते पण समाधान नाही. आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला मी हे प्रश्न विचारतो, मी आपण आपल्या मुलाला सगळ्या सुविधा देतो, कॅडबरी देतो, फ्रुटी देतो, फळ देतो, त्याचे वाढदिवस मोठ्याने साजरा करतो, सगळं करतो, A to Z देतो, कॉन्व्हेंट स्कूलला आहे, बसनी जातो, बसनी येतो, त्याला काही कमी नाही, ब्रँडेड कपडे आहेत, ब्रँडेड पाण्याची बॉटल आहे, सगळं आहे. पण तो पोरगा शेजारी जाऊन झोपडपट्टीत काहीतरी खातो आपला. तुम्हाला पटेल का? आपल्याला पटेल का सांगा? एवढं आपण देऊन सुद्धा तो शेजारी काहीतरी मागून खातो, ते झोपडपट्टीच्या पोराबरोबर. पटेल का? मग महाराजांना कसं पटेल हो? तुम्ही महाराजांची सेवेकरी आहात ना, सगळं देतात ना आपल्याला महाराज. मग आपण ते पत्रिका घेऊन इकडे तिकडे फिरलेलं, हां, ह्या हो करणाऱ्याकडे गेलेलं महाराजांना कसं पटेल? कारण महाराजावर तुमचं श्रद्धाच नाही ना, श्रद्धाच नाही महाराजावर आपल्याला. विषय लग्न नाही. मी तुम्हाला काय सांगितलं, MPSC परीक्षेला एवढी लोक बसतात, बोटावर इतके रँकमध्ये येतात, थोडेफार पास होतात, गर्दी भरपूर आहे. बघितला तुम्ही, याला बघा, दर्दी एक पण नाही, दर्दी एक पण नाही. महाराजाबद्दल दर्दच नाही ना. पुढे जायचं आपल्याला. आणि मग काय होतं की विषय असा आहे, आणि मग घरात भांडणं सुरू होतात. मग माझ्यावरती असं का घडतं? मला एक माणूस पुरुषाने सांगितलं बरं का, वाईट म्हणणार, मला एक पुरुष हळूच येऊन बोलला, सर बायकोशी भांडून उपयोग नाही हो, आपण कधी जिंकणार नाही. म्हणलं कसं काय? अहो तुम्हाला माहीत नाही, पॉईंट टू पॉईंट बोलतात बायका. म्हणलं मला कसा अनुभव आला नाही बाबा, माझं 25 वर्षात कधी भांडणच झालं नाही बायकोशी. कसं काय? अहो परवा भांडण झालं आमचा. बाजूला घेतल्यानंतर तो हळूच सांगितलं मला म्हणतो जरा तिला गप्प बसवायला सेवा द्या. मी म्हटलं पहिला पत्रिका बघेन, म्हणलं पूर्वजन्माचं ऋण काय ते बघन आणि मग तुला सेवा देईन. पहिला बघू दे पूर्वजन्मात ती काय होती तुझी, हां, शत्रू होती का मित्र होती, तिच्यासाठी तू काय केलं आणि तुझ्यासाठी तिने काय केलं ते बघू दे, आणि मग तुला मी सेवा देईन ना. असं ढोबळ हिशोबाने सेवा देऊन चालत नाही. नाहीतर काय नेमकं काय झालं, लई इंटरेस्टिंग आहे सर म्हणते. काय? अहो आमचं भांडण चाललं, बोलता मी बोललो, अगं तुझ्यासाठी मी एवढं केलं, अजून काय करू? अहो काय केलं म्हणता, 10 वर्ष झालं खिडकीचे पडदे बदलले नाहीत, काय केलं तुम्ही माझ्यासाठी? पॉईंट टू पॉईंट बोलते हो. आणि मग अजून काय झालं? अहो काय झालं, एवढंच जर सोडा, अजून मी बोला जाऊ दे सोडून द्या. अहो मी लग्नानंतर मला तिरुपती बालाजीला नेणार, 20 वर्षापूर्वीची गोष्ट हो सर, 20 वर्षापूर्वीची गोष्ट काढली तिने. लग्नानंतर मला तिरुपती बालाजीला नेणार होते, साधा मिनी बालाजीला नेणार नाही. काय ढोबळ्या करता तुम्ही आमच्यासाठी? 20 वर्षानंतर पूर्वी उडी मारली तिने. पॉईंट टू पॉईंट बोलतात. कोणी जिंकणार नाही. संसार संयुक्त आहे, सोडा दुःख थोडा सुख. संसार हा संयुक्त आहे, तिथं मजा नाही, आनंद स्वामी सेवेत आहे. करून बघा.
पुढं जायचं आपल्याला. आणि मग काय होतं माहिती आहे का, आपल्याकडं जेव्हा प्रॉब्लेम येतो, आपल्यावर जेव्हा प्रॉब्लेम येतो त्यावेळेला आपण काय करतो, डोक्याला हात लावून बसतो, उपाय शोधत नाही, केंद्रात येत नाही, डोक्याला हात लावून बसतो, कारण प्रॉब्लेम आला ना. एक सेट माणूस, सावकार श्रीमंत माणूस, एशीत राहणारा, एशीशिवाय न फिरणारा माणूस गाडीनं जात होता, त्याची गाडी पंक्चर झाली पूलवर, ब्रिजवर. त्याने विचार केला, स्टेपनी काढली, कसं तरी हा करत फुफू करत काढली आणि स्टेपनी लावली. त्याच्या लक्षात आलं तिथे एक छिद्र होतं, छिद्रामधून 4 नट नदीत पडले. आता काय करायचं, नटच नाही तर टायर फिट कसं करायचं, प्रश्न आला ना. त्यांनी डोक्याला हात लावून बसला, कारण मोठा श्रीमंत माणूस होता, त्याला कधी दुःख हा माहीत नव्हतं. तिथून एक धनगर चालला होता, धनगराने विचारलं, काय झालं शेठ? काय नाही झालं, ते माझे नटच गेलं रे, मी गाव लांब आहे, मी जाणार कसं? एवढा कशाला विचार करत बसला. म्हणून काय करू, प्रत्येक चाकाचं एक एक नट काढा, ह्याला पण 3 होतील, सगळ्यांना 3-3 होतील, तुम्ही जा गावामध्ये बाकीचे नट बसवा, चला तुम्ही स्टेपनी लावून जा. म्हणतो तुला कसं काय सुचलं रे हे, मला एवढा वेळ 1 तास मी बसलो, मला काय सुचलं नाही, तुला कसं काय सुचलं? त्यांनी सांगितलं, शेठ तुम्ही फक्त प्रॉब्लेम आला म्हणून डोक्याला हात लावून बसले, मी प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधला, मी आलेल्या संकटावर मात कसं करायचं ते शोधलं, म्हणून मला कळालं. मग आपण सेवा करून फक्त प्रॉब्लेम आलाय म्हणून आपण बसून उपयोग नाही चालत ना, त्याच्यावर सोल्युशन काय ते बघा ना. तुम्हाला नाही समजलं, या ना सेवा केंद्रात, सांगतील ना तुम्हाला, विनामूल्य सेवा आहे म्हणून सेवा केंद्रात या ना. कोणी अडवलं आहे तुम्हाला, यायचं, वेळेवर यायचं. आणि मग महाराजांना साधा सरळ माणूस खूप आवडतो. साधा सरळ माणूस कोणाला म्हणतात हो, तुम्हाला महाभारतातलं उदाहरण देतो. अर्जुन ज्या वेळेला युद्धाला निघाला, कृष्णाला सांगितलं मध्यभागी माझा रथ उभा कर. त्यांनी निरखून बघितला, भीष्माचार्याला, कृपाचार्याला, गुरु द्रोणाचार्याला, सगळ्यांना बघितलं. देवा चल रथ मागं घे. का रे अर्जुन मागं का? यांना मारून मला त्रिभुवनाचं राज्य दिलं तरी नको, अजिबात नको, यांना मारायचंच नाही मला, चल निघ. किती सरळ हो, किती सरळ. ज्याच्या भावाला भीमाला विष घालून मारण्याचा प्रयत्न केला लहानपणी, ज्यांना लक्षाघरात जाळण्याचा प्रयत्न केला, ज्यांचं बायकोचं भर सभेत वस्त्रारण केलं, ज्यांना दूध किड्यामध्ये हरवून वनवास, राजाचा मुलगा भिकाऱ्यासारखा वनवासात गेला आणि द्रुपदच्या घरी भांडी घासली अज्ञातवासात, एवढं त्रास दिलेला माणूस म्हणतो मला युद्ध करायचं नाही, मला राज्य नको, भोगू दे त्यांना, चला आपण घरी. किती सरळ, किती सरळ, विचार करा. आणि आपल्याला आज दुखवलेला माणूस उद्या भेटला तरी आपण खुन्नसनी बघतो, त्याला खुन्नसनी बघतो, काय बरोबर नेणार आहे? अरे तर ज्ञानच तेवढं आहे ना, म्हणून तो शिवाय दिला. त्याला ज्ञान, आध्यात्मिक उंची वाढली की अशी होते. तो मला यासाठी शिवाय दिला कारण त्याचं ज्ञानच तसं आहे, त्यामुळे तो मला शिवाय दिला. मी काय मनावर घेऊ, काय गरज आहे मला मनावर घेऊन डिस्टर्ब व्हायचा, काय संबंध नाही ना आपला. त्याला जर ज्ञान असता तर तो कशाला बोलला असता. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य असा आहे, महाराज द्यायला तयार आहेत, 100% तयार आहेत. आणि आता मग प्रश्न असा पडला, मी एक सेवा करायला सांगितलं, तू सेवा करायला ये. त्यांनी मला असं सांगितलं, सर मला आंघोळ करायचा कंटाळा येतो. म्हणलं तू आंघोळ न करता ये. अहो सर असं कसं यायचं? अरे तू ये ना आंघोळ न करता, मी आहे ना इथं, तू मी सांगतो ना तुला, मला त्यातलं काहीतरी. आणि मग मला लोक बोलायला लागले, सरांना काय कळत नाही, तो पारोशा येतो. त्याचं उत्तर तुम्हाला मी देतो आज. कारण ज्या वेळेला आता तुम्हाचं ज्ञान तेवढं असेल, आपण कसं काय बोलणार ते? आणि आपण काय प्रत्येकाला सांगत नाही तुला काही कळत नाही, बस समजावून सांगतो, ये अजिबात गरज नाही. तुझं ज्ञान आहे ना, फिर तू बोलत, आपल्याला डिस्टर्ब व्हायची गरज नाही, आपल्याला धर्मकार्य करायचं आहे. कर्माबाई म्हणून एक जगन्नाथपुरीमध्ये कर्माबाई म्हणून एक भक्त होऊन गेली. त्याचं तुम्ही चरित्र वाचा, यूट्यूबवर दिसेल तुम्हाला, मग तुम्हाला अजून समजेल, चांगलं नाही समजलं तर. आणि ती 4:30 वाजता रोज कृष्णाला खिचडी घेऊन जायची, मूग डाळाची तांदळाची खिचडी.
आणि आयुष्यभर खिचडी न्यायची. नंतर ती कालांतराने म्हातारी झाली. मग त्यांनी कृष्णाला सांगितलं, देवा आता माझे गुडघे दुखतात, मला येणं शक्य नाही एवढ्या लांब चालत. तू एक काम कर, तूच खायला येत जा, तूच खायला येत जा. ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी उठली, आंघोळ बिंघोळ काय नाही केली. उठल्यानंतर खिचडी टाकली, देव आले, जेवले. पुजारीला प्रश्न पडला, कर्माबाई आज आलीच नाही. म्हणून दुसऱ्या दिवशी, म्हणजे त्या दिवशी देव जेवले, दुसऱ्या दिवशी बघितलं जाऊन कर्माबाई खिचडी करते, पारुसा, आंघोळ न करता पारुसा खिचडी करते. आणि त्यांनी पुजारीने सांगितलं, काय करते. आहेत बरं का अर्धवट नॉलेजचे लय खतरनाक, मार्गामध्ये अर्धवट नॉलेजचे माणसं लय खतरनाक हो, लय खळखळतं. काय विचार, हे काय करते, आंघोळ न करता देवाला जेवण बनवते. तुला काय लाज लज्जा आहे का नाही. पहिला आंघोळ कर, देवाची पूजा कर आणि मग नैवेद्य बनव. तिला पटलं, भोळी होती ना ती, तिला पटलं. दुसऱ्या दिवशी आंघोळ केली, पण उशीर होणारच ना एवढं सगळं करायला. उशीर झालं. कृष्ण आला, दे जेवायला दे. अरे थांब, शिजू दे, कसला शिजू दे, होत गरम होत. कृष्णाने गरम खाल्ला, तोंड भाजलं. तसेच देव घाईघाईत निघून गेला. सगळं खिचडी तर लागलेली होती तोंडाला. पुजारीने बघितलं आज तोंडाला खिचडी, त्याने ते पुसली. स्वप्नात गेले देव, अरे तू त्या बाईला कशाला सांगितलं आंघोळ कर म्हणून, तिला उशीर होतो, माझा तोंड भाजला ना, त्यामुळं तिला हाय तसं सेवा करू दे तिला खाय तसं सेवा, तू कशाला सांगायला गेला. दुसऱ्या दिवशी पुजारी गेला, त्याचा पाया पडला, मला माफ कर, हाय तसं बनव, देवाला गोड आहे. शरीराचा संबंध कुठे आहे हो. शरीराचा संबंध यासाठी आहे की आपल्याला पवित्र वाटावं मनाला. म्हणून ज्याचा आत्माच पवित्र झालेला आहे त्या शरीराचा संबंधच कुठे येतो. राक्षसाने 12 वर्ष तपश्चर्या केली, त्याने आंघोळ करून गेले का तिथं. एकाच पायावर उभारला वाल्या खोळ्याने 12 वर्ष केलं, वारुळात ऐकलं ना तुम्ही गोष्ट. त्यांनी रोज आंघोळ केलं का ते. आणि आत्मा म्हणजे आपल्याबद्दल तळमळ काय आहे, भावना काय आहे, हे देव बघतो, आतील भावना. आणि ते तिथंच आपण फेल होतो. सेवेकरी फेल व्हायचं कारण इगो. कुठल्या सेवेकऱ्याला आपण काय बोललं तो असा कधीच गृहीत धरणार नाही, ही महाराजांची इच्छा आहे म्हणून आम्हाला ही व्यक्ती अशी बोलली, चला मी स्वीकारतो, जाऊ दे, आपण सुधारणा करू. नाही, मलाच काय बोललं, माझ्यासाठीच काय केलं. हां, येता तुम्ही महाराजांसाठी, महाराजांची सेवा करा ना, इतर गोष्टीत कशाला लक्ष घालायचा. पुढं जायचं आपल्याला. म्हणजेच सांगण्याचं तात्पर्य असं आहे, मग महाराज द्यायला भरपूर दिलं पण आपल्याला घेता येत नाही ना. 2 भिकारी होते, राजा रोज जायचा. मी बऱ्याच लोकांना सांगतो महाराजांची सेवा करा आणि महाराजाकडेच मागा, इतरांकडे हेलपाटा मारू नका. मी बराच सांगत असतो, तुला नोकरी पाहिजे ना, मी ह्याच्याकडे गेलो, त्यांनी माझं काम करतं, हे बोले दे रे सोडून, कोण कोणाचं काम नाही करत, तू दे सोडून महाराजांची. नाही पटत ना, पटतच नाही ना, कारण विश्वासच नाही. याचं उत्तर तुम्हाला या दृष्टांतात मिळेल. एक दिवस रोज राजा दर्शनाला जायचा, 2 साईडला 2 भिकारी बसायचे. एक भिकारी म्हणायचा, राजा देवाने तुला एवढा दिलं आहे, त्यातून थोडं मला दे ना, माझं कल्याण होईल. आणि इकडचा म्हणायचा, देवा, राजा देवाला सांग ना, तुला एवढा दिलं आहे, मला द्यायला सांग ना. दोघांत फरक आहे बरं का. हा राजाला मागतो आणि हा देवाला सांगायला सांगतो, म्हणजे देवाला मागतो, फरक आहे. तो राजाला म्हणतो, देवा, राजा तुला एवढा देवाने दिलं, त्यातून थोडं मला दे ना, काय फरक पडतं, मग जीवन सुधारेल. आणि इकडचा भिकारी म्हणतो, देवा, राजा तुला देवाने एवढं दिलं, माझं पण नाव सांग ना त्याला थोडं द्यायला, तुला काय फरक पडतं सांगायला. राजाने महिना, 2 महिना, 3 महिना राजा विचार केला, एक दिवस आता देऊन बघू. म्हणून राजवाड्यात सांगितलं, मस्त खीर शिजवा. खीर शिजवलं, तेव्हा मडक्यात खीर द्यायचे, मोठ्या मडकं घेतलं, खाली सोन्याच्या नाण्या टाकल्या, सुवर्णमुद्रा, वर खिरीने भरलं. पण राजाला कुठंतरी काहीतरी काम निघालं. त्यांनी प्रधानजीला सांगितलं, अरे हे खीर नेऊन उजव्या बाजूला बसलेल्या एका भिकारीला दे, डाव्या बाजू बसले त्याला नका देऊ, उजव्या बाजूला मला मागतो तो नेहमी, त्याला दे. ठीक आहे, प्रधानजीने सांगितलं, ओळख सांगितलं, असं असं आहे, एवढ्या नंबरला बस. त्यांची जागा पण फिक्स असतात बरं का, प्रत्येकांची जागा फिक्स आहेत.
सगळीकडे फिक्स आहे जागा. आणि त्यानंतर तो गेला, त्याला खीर दिला, त्याने आनंद झाला, राजाने खीर दिले, राजवाड्यातलं खीर आहे, तो थोडा खाल्ला. समोर बसला होता, तो बघत होता, मला पण पाहिजे असं, या दृष्टिकोनातून आविर्भावाने मला पण थोडा दे, पण बोलायचं कसं म्हणून बघत होता. मग त्याने म्हटलं तुला पाहिजे, तुला पाहिजे, मग दे ना, मग घे, मी अर्धा खाल्लं आहे, तो अर्धा खा. तो म्हणतो ठेवतो मी इथं, घरी गेल्यावर खाईन. आणि घरी गेल्यानंतर तो खाताना त्याला सोन्याच्या मोहरा देवाला मागितलेला भिकाऱ्याला मिळाले, राजाला मागणाऱ्याला खीरच मिळाली. नंतर दुसऱ्या दिवशी राजा गेला, उजव्या बाजूचा सेवेकरी भिकारी तसाच आहे, राजा मला दे म्हणत, आणि डाव्या बाजूचा पसार झाले, कारण देवाने त्याला दिलं ना. आपल्याला हे समजत नाही आपण कोणाला मागायचं, हे समजत नाही. प्रारब्ध मिळे धन, प्रारब्ध वाढे मान, तुका म्हणे. सगळं प्रारब्धाने, नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या अगोदर कोणाला काही मिळणार नाही. फक्त सेवा केल्यानंतर आपल्याला संपूर्ण दुःखाचा डोंगर सहन करण्यासाठी महाराज धैर्य देतात आणि पुढं घडणाऱ्या घटना आपल्याला लगेच कळतात. त्यासाठी ईश्वराची भक्ती करायची आहे. ईश्वराची भक्ती यासाठी नाही करायचं, त्यासाठी करायचं आहे. म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ज्या वेळेला आपण सेवा करतो महाराजांची, आणि मग काय होतं, तुम्ही सारामृत भयानक ग्रंथ आहे, तुम्ही नीट वाचा, त्याचं चिंतन करा. तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी. लॉकडाऊन होतं त्यावेळेला आपल्याला बाहेर जायचं नव्हतं. त्यावेळेला आपण किती पारायण केले हो सारामृताचे किंवा दुर्गा सप्तशतीचे. बाहेर गेल्यावर पोलीस मारायचे ना आपल्याला, चला आपण दुर्गा सप्तशती किंवा काहीतरी पारायण करू, माळ करू. किती केले? काय नाही केलं. आपण राहून बाहेर कसं जायला मिळतं तेच बघायचं. आज जायला मिळेल, उद्या जायला मिळेल. कारण माणसाची प्रवृत्ती आहे, त्याला सेवा नको आहे. ही हळद आणि हो गोरी, एवढी पुण्याई नाही हो आपली. मुजरा केल्यानंतर महाराज तुम्हाला प्रसन्न होतील. रामानंद सागरला भेटायला पाहिजे, टी व्हीमध्ये लगेच प्रसन्न व्हायचे देव. बघितलं ना मी रामानंद सागरचे मालिका, लगेच देव प्रसन्न व्हायचे. हा म्हणले की हो चला प्रसन्न. तसं नाही चालत ना, त्याला मेहनत घ्यावा लागतो. 1 डिग्री मिळवण्यासाठी आपल्याला कमीत कमी 16-17 वर्ष, 20 वर्ष इंजिनिअरिंग करण्यासाठी 20 वर्ष घासावं लागतं, अभ्यास करावा लागतं, तेव्हा ती डिग्री प्राप्त होते. आणि 4 आरत्या फिरवून महाराजांची कृपा होईल हे कधीच शक्य नाही. आणि तळमळीनं 1 आरती केलं तरी होईल, त्यात तळमळ पाहिजे. पुढं जायचं आपल्याला, वेळ आपल्याला झालेला आहे. तुमच्या कृपेने स्वामी सर्व काही होत आहे, करता हो स्वामी तुम्ही आमचं नाव होत आहे. महत्वाविना स्वामी आमचं नाव होत आहे, करत काही नाही आम्ही आमचं नाव होत आहे. नाही आमची पात्रता स्वामी तुमचे प्रेम कैसे मिळवू, मोडक्या तोडक्या सेवेने आम्ही तुमचे गुण कैसे गाऊ. तुमच्या प्रेरणेने स्वामी सर्व काही होत आहे, पाठीशी उभे स्वामी आम्हा काय कमी आहे. महाराजांच्या कृपेने चाललेलं आहे. म्हणून आमचे सर्व सेवाकार्य अहम कर्तृत्व सोडून इथं येऊन सेवा करतात. मला लाख रुपये पगार आहे, मी झाडू कसा मारू असं कधीच म्हणत नाही. ही सेवाभाव रुजवायला खूप मेहनत घ्यावं लागतं, विषय नीट लक्षात ठेवा. आणि आपण जवळजवळ 30-40% आपण सेवाभाव सेवेकऱ्यामध्ये रुजवण्यासाठी 10 वर्षात यशस्वी झालो. याबद्दल मला खूप खूप बरं वाटतं कधी की बाबा हाय सेवा करतात. आता तुम्ही बघा आमच्या एक राहायला सांगायचं आहे थोडक्यात, 5 मिनटात संपवतो. की 8व्या डिश घासण्यावरून आलं मला, तो महत्त्व सांगतो त्या सेवेचा. आता डिश घासायला महिला उभा राहतात तिथं, त्यांना जरा कळू दे म्हणजे बरं वाटतं बघायला. 8व्या अवतारामध्ये रामाने वालीला फसून मारलं, कारण वालीला वरदान होतं, समोरासमोर युद्ध केलं तर त्या युद्ध करणाऱ्या शत्रूची ताकद, अर्धी ताकद वालीला मिळायची, आणि मग शत्रू अर्धा व्हायचा, वाली 1.5 व्हायचा. त्यामुळं शत्रू हरायचा हे रामांना माहीत होतं. म्हणून रामाने ताडाच्या झाडाच्या बाजूला राहून वालीला बाण सोडला मागून आणि मारला.
हे चूक केल्या 8व्या अवतारात रामाने केली आणि त्याचं पाप फेडण्यासाठी 9व्या अवतारात भगवान परमात्मा श्रीकृष्ण पांडवांच्या राजसूय यज्ञामध्ये पात्र उचलायचं काम घेतलं आणि हाताने खरकटा सावरायचे. काय ताकद आहे हो त्यात, काय ताकद आहे. हाताने खरकटा, जसे महिला आपण फडक्याने आता करतो त्यावेळेला कपड्याचा शोध नव्हता लागला, त्यामुळं हाताने खरकटा गोळा करून ऋषीमुनींचं ताटं उचलून ते तिकडं साफ करायचे. एवढी ताकद त्या डिश घासण्यामध्ये आहे. सेवा समजावून घ्या. म्हणून तुम्हाला सांगतो, पौर्णिमेला या. जो माणूस केंद्र नेहमी झाडतो तो कधीच आजारी पडत नाही. तुम्हाला अजून एक उदाहरण देतो माझ्या जीवनातला. एखादा महिला आली माझ्याकडं, माझा मुलगा खूप आजारी आहे, 5 दिवसाचा मुलगा होता, खूप दिवस आजार आहे, आम्हाला सेवा द्या. म्हणलं, ताई तुम्हाला सोयर आहे, तुम्ही सेवा नाही करू शकत. कसं काय देणार, सोयरमध्ये सेवा करायची नसते. नाही सर, तुम्ही मला उठतच नाही, काहीतरी द्या मला, तुम्ही काहीतरी आम्हाला द्या. तर मी उठते. कटवायचं कसं तरी, आता कटवायचं त्यांना. म्हणून मी महाराज त्यांना सांगितलं, आपल्या कविताला सांगितलं, कविता तिथं महाराजांचा तो कपडा आहे बघा, अंगावर आपण टाकतो ते कपडे, माहीत आहे तुम्हाला, तिकडे सुकट टाकलेले असतात ते कपडा, अंगावरचा पागोटा, ते कपडा द्या. आणि त्या मुलाला दिलं आणि त्याच्या उशाखाली ठेवा. हे महाराजांचे लिहिला बघा, माझ्या अंगाला काटा येतात सांगताना. आणि सांगितलं, नेहमी पोराच्या उशाखाली ठेवा, काढू नका. पोरगा ICUमध्ये होता, उशाखाली ठेवलं, पोराला बरं वाटलं, घरी आणला. मग मला येऊन सांगितलं, सर आमचा पोरगा बरा झाला हो. म्हणलं, बरं झालं देवा. आता मला माहीत होतं की मी कटवले, मी काय त्याला सेवा दिला नाही, पण महाराजांनी त्याला पण साथ दिला. आणि नंतर 2 दिवसांनी व्हिजिटिंगला बोलवलं होतं त्यांनी. व्हिजिटिंगला गेले, कपडा राहिला घरात. विषय लक्षात ठेवा, तो कपडा घरात राहिला, कारण ह्यांना वाटलं पोरगा बरा झाला. दवाखान्यात दिला, झटका आला आणि पोरगा गेला, कारण कपडा नव्हता. ते माझ्याकडे आले, सर पोरगा आमचा गेला. मी माझं गणित ना, कपडा कुठं होता, घरी होता. म्हणजे हेच चूक केली तुम्ही. एवढी ताकद त्या महाराजांच्या कपड्यात आहे, अंगावर घातल्याणाऱ्या. पण त्याला अधिकारी माणसाने उचलून दिलं पाहिजे. जो कर्तृत्व नसणारा माणूस, निस्वार्थ सेवा करणाऱ्या माणसाने महाराजांच्या दरबारातून माती जर उचलून दिली तरी महाराजांना काम करणार आहे, करायला लागतं. याचं कारण असं आहे, म्हणून आपण भक्ताभिमानी म्हटलेलं आहे, त्यांना भक्त प्रतिपादक म्हटलेलं आहे. हे महाराजांचं ब्रीद आहे. तुझे वाक्य मी खाली पडू देणार नाही, पण त्यासाठी निस्वार्थ सेवा केला पाहिजे. हेच कमतरता आपल्याकडं. झालेली बोलण्यासारखे भरपूर आहे, लीला सांगण्यासारखे भरपूर आहेत. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण. नाव घ्यायला मी जर विसरलो असेल तर विषय समजावून घ्या, कारण मी 9ला इथून निघून बदलापूरला जाऊन 10:30-11 पासून 2:30 वाजेपर्यंत मार्गदर्शन दिले तिथं, आणि तिथून इथं आलो. पूर्ण बिझी शेड्यूल होतं, त्यामुळं हे सगळं काढायला मला आपल्याला सगळ्यांना वेळ मिळाला. आज पालखी पण होती. समजावून घ्या विषय. झालेली सेवा महाराजाच्या चरणी अर्पण. आपण हृदयपूर्वक ऐकला, शांत रीतीनं ऐकला, त्याबद्दल मनपूर्वक तुमचं अभिनंदन करतो. आणि जे मी काय बोललं आणि चांगलं बोललं गेलं ते माझ्या गुरुचं आणि शास्त्राचं होतं. आणि जे वाईट काय माझ्या तोंडून गेलं असेल, चुकून कोणी दुखवलं असेल तर ते माझा वाणीचा दोष, म्हणून तुम्ही पोटात घालून घ्या. श्री स्वामी समर्थ.